त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्या पद्धतीने मूक मोर्चा अत्यंत शांततेने आणि संयमानं जागतिक उच्चांक गाठलेले जगाला आदर्श देणारे हे मोर्चे ठरले, ज्याच्यामध्ये जशा पद्धतीने कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नाही, कुठल्याही प्रकारे कोणाबद्दल कोणाचा अनादर होईल अशा प्रकारच्या हातवाऱ्याने की अगर घोषणा करण्यात आल्या नाही तशाच पद्धतीनं। आणि याच्यानंतर जर वाटलं आम्हाला म्हणजे वेळोवेळी या आंदोलनामध्ये बदल देखील केला जाईल। भविष्यामध्ये जर आम्हाला वाटलं की शांततेच्या मोर्चांनी काही उपयोगच होत नाहीये तर त्यावेळेस कायदा हातात घ्यायची जरी वेळ। सर्व पत्रकार बांधवांचं अगोदर मी मराठा क्रांती मोर्चा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 31 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर चक्काजाममध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चाच्या रूपाने रस्त्यावर आला। समाजातली खतखत या मोर्चाच्या माध्यमातून बाहेर आली। मोर्चा काढताना समाजामध्ये प्रत्येक समाजाच्या आमच्या प्रत्येक म्हणजे मराठा समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठलीही चुकीची घोषणासुद्धा मोर्चाच्या माध्यमातून दिली नाही। अतिशय शांततापूर्वक अतिशय शांततेने सामंजस्याने या मोर्चामध्ये मराठा समाज व मराठा समाजाला सहकार्य करणारे इतर समाज देखील सहभागी झाले। फक्त महाराष्ट्रात नव्हे, फक्त देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर या मोर्चांची दखल घेतली गेली। या मोर्चांचा रेकॉर्ड झालेत, म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा या मोर्चांची नोंद होण्याची शक्यता आहे। आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठलाही समाज किंवा कुठलाही राजकीय असेल सामाजिक असेल कुठलाही मोर्चा इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता। तो मराठा समाजाने महाराष्ट्रामध्ये काढला। शेजारच्या राज्यामध्ये ज्यावेळेस पटेल समाजाचा मोर्चा झाला त्यावेळेस शासनाचं अतोनात नुकसान केलं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं। जाट समाजाने ज्यावेळेस मोर्चे काढले त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं, वैयक्तिक नुकसान झाले लोकांचे। परंतु मराठा समाजाने इतके मोठे मोर्चे काढून देखील अतिशय शांततेने आणि संयमाने कुठल्याही चुकीच्या घोषणा न देता कोणालाही इजा पोचवली नाही, कुठल्याही प्रकारचं शासकीय मालमत्तेचं असेल सार्वजनिक मालमत्तेचं असेल नुकसान केलं नाही। आमची मोर्चाची जी पद्धत होती, एक आचारसंहिता मोर्चाला आमच्या राज्यस्तरीय समितीकडून घालून देण्यात आलेली होती। त्या समितीने दिलेल्या आचारसंहितेचं तंतोतंत पालन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलं। आमच्या मोर्चांचं अनुकरण इतर लोकांनी देखील केलं। प्रतिमोर्चे निघाले ते निघाले, म्हणजे एक इतिहास घडवला मराठा समाजाच्या मोर्चांच्या माध्यमातून आणि एक नवीन क्रांती या मोर्चांच्या माध्यमातून झालेली आहे। परंतु इतक्या लाखोच्या संख्येने मराठी रस्त्यावर येऊन सुद्धा आमच्या मागण्यांकडे शासनाने हेतुपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। मग आता रक्षण मिळवून द्यावं आणि महामानवांच्या संदर्भात बदनामी कारण लिखाण करणाऱ्या कोणीही पुरुष असेल कोणीही असेल त्याला कडक शिक्षेची तरतूद व्हावी, दंडाची तरतूद व्हावी आणि आपल्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मागे घ्यावा। राम गणेश गडकरींचा संभाजी उद्यानातला पुणे इथला जो पुतळा आहे तो जो हटवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी संभाजीराजांचा पुतळा सन्मानपूर्वक उभारावा। शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतीमालाला हमीचा भाव मिळण्यासंदर्भात खपून घेतले झाले नाहीत, शांत आहेत, अंत पाहू नका एवढी आमची शांततेला विनंती आहे। मध्यंतरी जिजाऊंची प्रचंड बदनामी झाली, सगळ्या सोशल मीडियावर ती केली। आम्ही सगळ्या समाज बांधवांना शांततेचं आव्हान केलं। त्यावेळेला जर समाज उफाळून उठला असता तर मराठा मोर्चाने जी शिस्त लावली ती शिस्त कदाचित हे झाली असती आणि परत हिंसक वळण लागलं असतं। तर अशा पद्धतीच्या ज्या ज्या महामानवांची बदनामी होते ती कोणत्याही महामानवाची असो, कोणत्याही समाजाचा महामानव असो, त्याची बदनामी आम्ही खपून घेणार नाहीत। त्याची शासनाने दखल घ्यावी आणि शासनाने जे सुरू केलं आहे लवकर 2 ते 3 महिन्यामध्ये हा कायदा सबत करून विधानसभेमध्ये आम्ही कायदा सबत करून ही घटनेमध्ये आम्ही तरतूद करू आणि मराठा आरक्षण देऊ।
तरी 2 महिने होऊन तर सुद्धा त्यांनी अजून काही कारवाई केली नाही आहे. आणि त्यावेळेसच आपण त्यांना सूचना केली होती आपण शासनाला की बुवा आम्ही आता याच्या पुढे मतदानातून आम्ही आमचा जो निर्णय आहे तो आम्ही मतदानातून आम्ही या शासनाला कळवू आम्ही असं त्या ठिकाणी त्यांनी ताकद दिलेली आहे शासनाला आपण त्या ठिकाणी.